श्रीनिवासं श्रीवत्सपदभूषितं गोविन्दं गोकुलानन्दं ब्रह्माण्डेन विभूषितं गोपाल संपूर्ण कुटुंब प्रार्थना करत असायचे अजयपूर्वांतून त्यांनी संकल्प केला सत्यनारायण प्रथमपूजा सन्निधानांतू आयच्या दिवसात स्वामीला उपस्थिती सन्निधानात आई दिवसाचे सत्यनारायण प्रथमपूजा आयच्या दिवसात हे कार्यक्रम हे केलं धार्मिक कार्यक्रमातून संपूर्ण संस्कृती भूमिका तशीच हे केलं हे एक प्रथमपूजा कसं तरी न्यूनता कसं तरी लोप दोष कसं अपराध घडीला असलं यजमानाद्वारा ना ब्राह्मणाद्वारा कसं तरी ज्ञानता कसं हे चूक झालं तर सर्वही तुम्ही क्षमापण करून देऊ का तशीच ह्या व्रतपूजा केल्यानिमित्तानं कसं शास्त्रोक्त फल सांगेल असा त्या संपूर्ण शास्त्रोक्त फल सांगेल कुटुंबात प्राप्त होते अनुग्रह करते विशेष जाऊन शांतेरी कामाची देवालयांनी त्यांनी चातुर्मास समितीचे अध्यक्ष म्हणून गेलो त्यांनी कार्यभार घेतलेला असा त्याही कार्यभार सांगेला अनुग्रहानं योग्य रीतीने चातुर्मास अवधींतू संपूर्ण कृपादृष्टीवरून ह्या चातुर्मास अत्यंत योग्य रीतीने घडलं म्हणून गेले विवेक सन्निधानांतून ह्या करून घेऊ शकता तशीच चौडवानं त्यांनी करत असलेल्या सांगेलं शिक्षणांतून जीवन संपूर्ण कृपादृष्टी होते तसे सांगेल चल श्रीकर पिढी ताणे करत असलेल्या उद्योग व्यवसाय व्यापार क्षेत्रांतून जीवन संपूर्ण कृपादृष्टी उरका बायलांतही अखंडित सौभाग्य उरका तशीच आईच्या दिवसात कोण सत्यनारायण प्रथमपूजा प्रसाद स्वीकार करता की त्या सर्व लोकांचेही तुगेल संपूर्ण कृपादृष्टी होऊन गेलो संपूर्ण पेढ्यांतून तुगेला अनुग्रह होऊन गेलो नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत तशी बऱ्या पण होऊन श्री रामदेव वीर विठ्ठलाय नमः। श्री संस्थान गोकर्ण पत्रकाली जीवोत्तम मठाधीश परम पूज्य श्री 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 विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर चरणों शिरसा नमामि। परमात्मा अनुग्रहानं गुरु कृपाशीर्वादानं मनुष्य जन्म पाविला मी सर्व त्या वेळा बरोबर संस्कार पावून परिशुद्ध जाऊन तशी आम्ही धर्मांतू षोडश संस्कार आम्ही पावल्यात आमगे जीवन धन्यते पावच्यासाठी श्री गोपाल वामन किणी आगे नातू कुमार अनिरुद्ध श्रीकर किणी आगे उपनयन संस्कार गेली वर्ष घडलं त्या संदर्भाचेरी कोविड-19 महामारीचे उपद्रवानिमित्त सरकाराच्या आदेशाच्या दिग्बंधनानिमित्त एक बरे रीतीन तो कष्ट काम म्हणून आयोजित की त्या प्रकार तो घडील ना त्यानंतर श्री गोपाळ वामन किणी हे मनामी तरी दिसले की आज रविवार असा परम पूज्य स्वाम्याले दिव्य वास्तव्य अंग देवस्थान अंगेले कुलदेवस्थान घडील असा आपल्याला पुताल आणि नातवाल हातानं श्री सत्यनारायण व्रतकथा आचरण करून परम पूज्य स्वाम्यालय आशीर्वाद घेऊ का म्हणजे एक उत्कट इच्छ दवरनो श्री गोपाळ वामन किणी हांनी परम पूज्य स्वाम्यालयनी पत्रकाली गेली त्यांना ते निवेदन दवरली परम पूज्य स्वाम्यानं अनुग्रह केले त्या उद्देश्य आधी त्यांनी सर्व त्यांनी आप्तेष्ट बंधू मित्रांना पुरा आपण येऊन त्यांनी भूतू श्री श्रीकर गोपाल किणी आणि सौभाग्यवती त्याने सौभाग्यवती श्रीमती पद्मा श्रीकर किणी आणि चल अनिरुद्ध श्रीकर किणी हांगेले आता आज कलश पूजन जाऊन आता परम पूज्य स्वाम्यानं महामंगल आरती केली असा त्या उद्देश्य आईचे कार्यक्रमा उद्देश्य श्री गोपाल वामन किणी दोन त्रुलोका कशांतातले निवेदन करतात।
कुलदेव संजय कामाक्षी रामनाथ लक्ष्मीनारायण देवाक नमस्कार करता. रामदेव विठ्ठल देवा नमस्कार करता. श्री सत्यनारायण आणि पूजन करता देवाक नमस्कार करता. तशीच आज विराजमान जाता तसोलें आज चौकार विराजमान जाता तसोलें आमगेलो परम पूज्य विद्यार्थी तीर्थ स्वाम्यालय चरण कमलाक नमस्कार करता. मी नातवार मोंजी 2 वर्ष पयले बाकी संकल्प आशिल्लो मनांतलो म्हणजे तिरुपतीक वचून व्यंकटेशालय एक स्थानाची वचून कर काम करता. तसले हरकी म्हणून काय नाही तर बिगीर मन सही जाल्ली कुतार मन सही जाल्ली बिगीर नातवार मन बी सही जावपाक मला आशिल्ली. त्या प्रकारान स्वाम्यालय वचून मुहूर्त बी काण गेलो. स्वाम्यान बसयतून दोन्ही फार सही त्याचो मात्र आशिल्लो त्याला स्वाम्यान आमकां बरो एक मुहूर्त काण दिलो. हांव तिरुपती वचून गेलो. सर्व तयारी करते मुंजगत तयार की डेकोरेशना तयार की जेवणा तयार की सर्व तयारी एका मुंजीक दाखवता जालें. ते वचून उलोवन तयार करून एडवान्स दिवंक लायलें. आयिल्ले 8 दिवसांची हांगा कोरोनाची रिस्ट्रिक्शन सुरू जालें आनी सिमाली तिरुपतींचो तांणी प्रकार येवचे ना खंयचे एक समारंभ करचे ना हें असो रिस्ट्रिक्शन पयलीं जालें. नंतर थंय खंयचे एक समारंभ बी करचे ना खंयचे लोकांनी येवचे ना एक वाडत गेली. हांगा बीची आमी आज इतिहासान तुका आयकला आशिल्लो तसोलें ते कोरोना निमित्त परिस्थिती आयली. देवस्थानां बांगलो बंद करता वचची बंद पेट बंद असो वचूची एक परिस्थिती त्या वेळार निर्माण जाली देखून त्या वेळार आमचे मोदी त्या वेळार करचे ना तिरुपती वचून जाल्यार स्वाम्यान मुहूर्त दिवचे पळय एक म्हणलें कित्याक म्हणजे हांगा मुंजी करी न्हू तिरुपती वचून देवाक दर्शन विशय करून येवीत नव्हे म्हणून स्वाम्यान म्हणलें. स्वाम्यान एक कोणाक आयज म्हणलें तर ते केन्ना पावस जायना. नंतर 2 मुहूर्त घेतले स्वाम्यान बी जर्कीची त्या कोरोना निमित्त 2 वर्ष पर्यंत गेलो देखून ते बी घडोवचें गेलो ना. ते 2 वर्सां नंतर थोडं रिस्ट्रिक्शन जाली. थोडं लोकांक घेवन पयलीं 200 केले 100 केले 25 केले. तेन्ना स्वाम्यान वचून मुंजी करून थोड्या कित्याक म्हणाली ताका झाड आशिल्लें जाल्यार मुंजी करपाक मना आशिल्लें. आतां दिसच्या कांगाक व्हड दीस चुकीची वर्ष चड येता बरी नंबर उरता तेन्ना ताका 8 वर्सांनी मुंजी करपाक आशिल्लें मना आशिल्लें. स्वाम्यान बी मुहूर्त काडून दिलो. तेन्ना स्वाम्यान वचून आनी परत मुहूर्त घेतलो हांवें आनी त्या मुहूर्ताक कितें म्हाका 25 लोकांक लिमीट आशिल्लें. हांगा बेतळा दर्शनाक सांगलें आनी तुमी हांगा करता म्हूण देवा मना आसा म्हणटलो. तेका लागून आनी विचार केलो म्हण स्वाम्यान बी म्हाका आदेश केलो तो हांगा करचें ना हांवें 2 नंबर मेळटलें. बेतळान बी म्हणलें हांगा करचीच म्हणून निर्णय केलो आनी ते कोरोना रिस्ट्रिक्शन आशिल्लें तेन्ना भौतीक तरी उरतलें. तेन्ना हांवें हांगाच्या नातवाक मुंजी बरे रितीन सर्व डेकोरेशन करून लोक कमी आतां आमी तिरुपती गेले लोक कमी आशिल्ले त्या प्रकार वचून बरे रितीन मुंजी केली. पयले दिवस वोट करपाचो फोन आयलो तांकां काळजी कित्याक म्हणाली हे म्हणाली रिस्ट्रिक्शनांनी म्हाका करचे ती ना म्हणून तांकां बी मना आशिल्लें. तेका पयले दीस फोन आयलो आनी तूं व्हड प्रमाणांत करचें वचनाका थोडे लोकांक आपूण फाल्यां काम करमी वचचें म्हणून स्वाम्यान आशिर्वाद उरकां म्हणून म्हळें. स्वाम्यान आशिर्वादा निमित्त हें अगदी बरे रितीन थोडे लोक जर कितें म्हाका कशी मना आशिल्ली की तिरुपती वचून एक वैभवान करता मना आशिल्लें तशी इच्छा जालें जाल्यार म्हाका सामकी एक मना आशिल्ली की मरे ही मुंजी जावन तिरुपती सर आयले नंतर हांगा सर्व लोक आपले चाप घेवन एक सत्यनारायण व्रत करता त्या वेळार स्वाम्याक एक आमंत्रण करता आनी स्वाम्याक ताचो आशिर्वाद घेवपाक म्हणून त्या वेळार मना आशिल्लें. व्हड स्वाम्यान तेन्ना बी सांगिल्लें ही प्रत्येक गोरवांच्या वतना कृष्णवार ताका तीर्थ करून सत्यनारायण पुजयता तेन्ना वाट दिता अशें म्हणून स्वाम्यान तेन्ना बी म्हणलें. स्वाम्यान सांगिल्लें विनंती केल्ली हांवें आनी स्वाम्यान येवका त्या वेळार आशिर्वाद करता अशें म्हणून जाल्यार नंतर ते घट घेवन आयिल्ले ना मुंजी जाली. हे सत्यनारायण व्रत एक करता एक योग म्हाका घट घेवन आयिल्लो ना. स्वामीची वृंदावन जाल्यार एक दुखाचो विशय तो तर आमगेले एक परंपरेक चलना एक सांगलें
आम्हाला एक अत्युत्तम जो शिक्षक त्यांनी विद्यार्थी स्थिती म्हणून आज दोन्ही भागात एक स्वरूप म्हणून आज चौकामध्ये विराजमान झालं. आज त्यांनी आम्हाला चौकार विराजमान जाऊन हे सत्यनारायण आम्ही चातुर्मास व्रता निमित्त एक उपस्थित करून त्यांनी ते आज देवाक अर्चन की देवा एक महामंगल जगतर्गे त्यांनी एक सामूहिक प्रसाद दिला. एक परम भाग्य आता त्यांनी एक विनंती करत त्यांनी सर्व एक उत्तरोत्तर एक बऱ्यापणा होतं आम्ही सर्व का बऱ्यापणा होतं त्यांनी एक आशीर्वाद करतात अशी म्हणून एक विनंती करतो. प्रास्ताविक दोन श्री गोपाल वामन केली पूर्वक अभिनंदन समर्पण करता आणि त्यांनी सर्व श्रीकर गोपाल केली आणि त्याचे सौभाग्यवती श्रीमती पद्मा श्रीकर केली आणि आधी कलश पूजन केलं तसं श्री अनिरुद्ध श्रीकर केली आणि आता परमपूज्य स्वाम्यालय बाळी पूजन करायचे.
श्री सत्यनारायण व्रतकथा ही एक सर्वांत अनुकूल ज्यावसात तसली एक विधानाची पूजा. नारदान श्री महाविष्णू विचारले भूलोकामितेरी अशी लोकांक जीवनात कष्ट नष्टता ताकि जीवनामध्ये कष्ट नष्ट दूर जावे शांती समाधान समृद्धीयुत जीवन करच्या कसले एक सुलभ उपाय असवे म्हणून विचारले. त्यांना महाविष्णून नारदाक सांगले की सत्यनारायण मला ठाऊची विविध ही व्रतकथा पूजन ब्राह्मणा निमित्त केलेल्या निमित्तानं तांका जीवनामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त जाता कष्ट नष्ट दूर जाता म्हणून. तशी आज श्री गोपाल वामन केली हांगेल कुटुंबीय लोकांनी आज ही हांगा सत्यनारायण व्रत केलेल्या आणि हा उपस्थित सर्व सज्जन सहृदय बंधू भगिन्यां ताजी प्रसाद स्वीकार केलेल्या परमपूज्य स्वाम्यानं आता सर्वांक आम्ही हे जीवन कसले कष्ट नष्टात तरी दूर जाऊन आम्ही सर्व लोकांच्या जीवनामध्ये शांती सुख समृद्धी मिळायची परमपूज्य स्वामी वर्यांक आशीर्वचन करता म्हणून अनन्य भावे तागे चरणार विंदामध्ये प्रार्थना करतात. मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदन मंगलम देवकी पुत्रो मंगलम गरुड़ध्वज श्री राम हनुमत सेव्यम श्री कृष्णम भीमसेवितम श्री व्यासम श्रीमदानंद तीर्थ संसेवितम भजे. ब्रह्मानंदाः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे धर्मजन्मो श्री गुरुभ्यो नमः. आयचे दिवसाक आयता रविवार प्रिय गुरुवर्य स्वामी यांना आणि सांगताशे ब्राह्मणांना शुभदो रविही म्हणून आयतार दिवस ब्राह्मणांक शुभप्रद वार म्हणून मालगड स्वामी त्यांनाची काही आयतारा दिवसाक संदर्भ आयलारी हे विषय त्यांना सांगताशे. तशीची आरोग्य कोणाक तरी आरोग्य भाग्य जावका जाल्यार आरोग्यम भास्करात इच्छे तुम्ही सांगितलं आरोग्य जावका जाल्यार आम्ही सूर्याला उपासन करता म्हणून सांगितलं असा. तर कोण अर्कपान म्हणजे कसा अर्कापान त्यात स्नान केल्यारी तुमका आरोग्य अभिवृद्धी जाता म्हणून शास्त्र सांगता. त्यात कोण आम्ही रथ सप्तमी दिवस त्या अर्कापानाची स्नान करचे एक विशेषता सांगितलं असा. तशी आयच्या दिवसाक आयतार अनेक लोक जमीन असाची विशेष जाऊन गोपाल वामन क्लिनिक ताणेनी नातवाल्या उपनयन संदर्भांत उपनयन उत्तर एक शुभ शोभन केलेली सत्यनारायण व्रत पूजा करकाम यांना संकल्प केले. अनेक अडचण तापत्रय सुमारीतीच्या मध्ये मध्ये आईने देताना त्याकच जलना आणि आईच्या दिवसाक हे करतसल भाग्य देवांतक अनुग्रह केले आणि चल्लेल्या हस्तेनं त्याची नातवाल्या उपस्थितीत आणि गुरुवर्य स्वामीलाही उपस्थितीत आणि आईच्या दिवसाक ह्या व्रत पूजा ताणे समापन केलं असा. शास्त्रांतू एक विषय सांगितला न देवतोषणम वृथा इतले न देवतोषणम वृथा देवाक संबंध पावित कसले कार्य केल्यारी ते व्यर्थ जायना म्हणून अर्थाचे देवाक संतुष्टित करत कसले कार्य खाली व्रत म्हणून
खाली जप केल्यार वैके संतुष्टी व्यर्थ जायना, खाली ध्यान केल्यार वैके व्यर्थ जायना, खाली अनुष्ठान केल्यार वैके व्यर्थ जायना, व्रत केल्यार वैके व्यर्थ जायना, खाली देवाल स्मरण केल्यार वैके व्यर्थ जायना, देवाक पळयल्यार वैकेच व्यर्थ जायना, देवाक प्रदक्षिण केल्यार वैके व्यर्थ जायना. म्हणजे साना विषय देवाक संतुष्टीत करचे खंयचेही तुम्ही कार्य करा, खाली प्रदक्षिण घाला, खाली देवाक पळया, खाली देवाल स्मरण करा, खाली देवाल ध्यान करा, खाली देवाल अनुष्ठान करा, खाली देवाल व्रत करा, कसले करा देवाक संतुष्टीत करतस खंयचे कार्य करा ते व्यर्थ जायना म्हणून सांगितलं आसा. आम्ही लेखताची एक प्रदक्षिण केल्यार कसं मिळता, एक देवाल स्मरण केल्यार कसं मिळता म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं कसं की म्हळ्यारी न देव दोषण प्रथा. देवाक संतुष्टीत करत असेल कसले कार्य केले ते व्यर्थ जायना म्हणून सांगितलं आसा. व्रत इत्यादी कसले करचे आम्ही आताची सांगलात की नारद मुनी विष्णूला वचून विचारितना लोक कष्टांत आसाची, लोकांक समृद्धी जावका सुलभ उपाय कसो आसा ते समृद्धी पावपाक जाल्यार म्हणतना नारद महाविष्णू सांगितले कथ कसन की म्हळ्यार सत्यनारायण व्रत करका म्हणून सांगितले. सत्यनारायण विंगडणे, महाविष्णू विंगडणे, दोन्ही एक रूप. त्यांना हे विषय खंय आयले की म्हळ्यार स्कंद पुराणांतू रेवाखंड म्हणून आसा. त्याच्या अंतर्गत आयिल्त असले हे एक कथा सुखदेव म्हणून होता. तो नैमिषारण्यातू अनेक ऋषी मुनी वर्गीय बशिर होतात. थंय ताणे सुखदेवानं सर्व ऋषी मुनीक नारद आणि महाविष्णूला मध्यंतर दलत संवाद तांकां सांगले. त्याची तुम्ही सत्यनारायण पूज करताना एक पुस्तक दवरतात, सत्यनारायण कथा पुस्तक म्हणून ताका वैद्याची आरती करता भटमाम. ते कथांतूची उठू सांगितलं आसा ते सत्यनारायण पूज केल्ले निमित्तान कसन घडले, कशी घडले, कसन म्हाका बर जाले, कशी करका, कितें करका, कसन विशेषता आसा संपूर्ण माहिती त्या कथांतून सांगितलं आसा. प्रथम जावन कथ कसन येत की म्हळ्यार एक ब्राह्मण दुर्बल ब्राह्मण तागेले कसन येना प्रति दिवसू ताणे भिक्षाटन करचे. तांतुलेन कसन मिळता ताजेन तागेले जीवनोपाय तशे प्रतिनित्य अशी घडताशील पळोवन देवाक वेके कलिकर जावन देव ब्राह्मणालेची रूप घेऊन धारण करून भूलोकांत देता. तेन्ना ह्या ब्राह्मणाले पता कसन जातास तुका, कसन कष्ट आसा, हांव कसले तरी तुका उपकार करचे जातवे म्हणून ब्राह्मण वेशधारी जावन रायत असलो महाविष्णू त्या ब्राह्मणाक विचारता, दुर्बल ब्राह्मणाक. तो दुर्बल ब्राह्मण सांगता म्हाका अशी कष्ट आसा, अशी तापत्रय आसा, असे अनेक रीतीची अडचण आसा, कसले तरी वाट तुका गोत असल्यार म्हाका सांग म्हणून तो ब्राह्मण महाविष्णूक सांगता. ब्राह्मण रूपी वेश धारण केले जाल्यार महाविष्णूक सांगता. तेन्ना ब्राह्मण वेश धारण केले जाल्यार महाविष्णू सांगता सत्यनारायण व्रत पूजा आसा ते कळल्यार तुका बरें जाता म्हणून ताजे पूजा विधान कसकसने करका, नैवेद्य कसन दवरका हे सर्व विषय त्या ब्राह्मणाक सांगतात. ब्राह्मणाक त्याची चिंता खाली ते कशी देवाल पूज करका, तागेले काही पैसे ना, ते कशी करका म्हणजे त्याची चिंता. उपवास कशी करचे, केन्ना करचे, केन्ना म्हाका सत्यनारायण पूज करचे जाता म्हणले चिंता ताका. अशी चिंतन करत करता रात्रभर ताका न्हीद ना. हे करता म्हणले एक उत्साह, एक भक्ती, एक विश्वास जागृत जाले. त्या ब्राह्मणान सांगून नंतर कशी तरी करून म्हाका सत्यनारायण पूज करू का म्हणून दुसरे दिवस परत भिक्षाटन करताना पहिले भिक्षेक करताना भिक्षाटन करताना कितले ताका मिळता आशिल्ले ताचे 4 पटीन ताका मिळता. आणि त्या मिळिल्ले निमित्तान तो उठूची सत्यनारायण पूजेक जावपाची तसं सर्व ही परिकर वस्तू उठू हाडता, ब्राह्मणांक आपयता. ब्राह्मणांक आपून ब्राह्मण द्वारा
तो सत्यनारायण व्रत पूजा करता आणि त्या सत्यनारायण व्रत पूजा केली नंतर तो श्रीमंत जाता. ह्या प्रथम कथा आयच्या दिवसाक सांगितली उरताले. तदनंतर तोची जी ब्राह्मण दुर्बल ब्राह्मण व्रत पूजा केल्यानंतर श्रीमंत जाता. श्रीमंत झाल्यानंतर तो देवा विसरना प्रति महिन्याक पुनवे दिवस विशेषतः जाऊन गेलो सत्यनारायण व्रत प्रति पुनवे करतसले एक पद्धती असा कित्याक म्हळ्यार पुनवे दिवस सत्यनारायण देवाक संबंध पावेल तसो दिवस त्यातून पुनवे दिवस सत्यनारायण पूजा करताची. हो श्रीमंत कोण दुर्बल ब्राह्मण आशिल्लो तो श्रीमंत जाता आणि प्रति महिन्याक हो सत्यनारायण पूजा करत. तसलेच अनेक दुसरे व्यक्ती लाकूड खांडून विकत तसले व्यक्ती तो अरण्य प्रदेशातून लाकूड खांडून परत तागे घरा वतना थंय एक ब्राह्मणाला ह्याची श्रीमंत ब्राह्मणाला घर मेळता. थंय ताणे लाकूड होऊन घेणारे तुझी थंय दवरता आणि ताका ताण लागेल उरता. ताण लागेलतना ह्या ब्राह्मणाला घरात येताना ते सत्यनारायण पूजा घडत उरता. सत्यनारायण पूजा घडत असताना तो ब्राह्मण बाहेर येता आणि हो लाकूड कोण खांडून घेणारे तसले व्यक्ती त्या ब्राह्मणाक विचारतात तू घरात कसं करता असा म्हणून. हांव सत्यनारायण देवाले पूज करत असा म्हणून होता ब्राह्मण सांगता. आज विशेषत कसं नाही कित्या म्हणून विचारता. हांव हाज्या पयलीं अशी दुर्बल आशिल्लो म्हाका एक ब्राह्मणान त्या सत्यनारायण पूज कर का म्हणून सांगिल्ले आणि हांव त्या सत्यनारायण पूज केले नंतर हांव इथं आज श्रीमंत जाल्लो आसा. तातूंत हांव प्रति म्हयन्याक हे सत्यनारायण पूज करता आसा म्हणून सांग. ह्या आयकून जाले नंतर ताका एक उत्साह आयलो. कडे तो ताण लागेल उरता. त्या ब्राह्मणान ते लाकूड खांडून आयक तसले व्यक्तीक उद्दार दिता. तशी जी आमी सपाद म्हणटात प्रति सत्यनारायण संदर्भात सपाद आमी देवाक नैवेद्य करताची. ते सपाद प्रसाद कसन आसा त्यापैकी ग्रहण करून तो आपल्या घरा वताना तागे मनान पयले त्याची विचार आज हांव इतलें लाकूड भोवन घेवन वता आसा हें लाकूड खंय तरी हांव विकून घेवन ताजे आई तसले पैसे ना हांव सत्यनारायण पूजा जावपाक आशिल्ली तसले सामग्री वस्तू परिकर सर्व ही घेवन सत्यनारायण पूज करूया म्हणून तो आलोचन करत उरता. आणि ताका ते सर्व ही लाकूड विकून जाल्यानंतर बरे पैसे मेळटा ताका देवा अनुग्रहान. आणि तो सत्यनारायणाक जावपाक आशिल्ली तसले सर्व ही वस्तू तशी परिकर तो संपादून घेवन सत्यनारायण पूज करता. त्या जाल्यानंतर सत्यनारायण पूज जाल्यानंतर ताका बऱ्यापणान घडत वता आणि तागे मरण जाल्यानंतर ताका उत्तम लोक प्राप्त जाता म्हणून प्राप्त जाल्ल्या म्हणून ते कथान सांगिल्लें आसा. हे सर्व लोकांनाही आपल्या कष्ट आयितना आपल्या दुर्बल स्थिती आशिल्तना भक्तीनं त्यातून सत्यनारायण त्या शब्दाचे अर्थची सांगिल्लें आसा. जो दुर्बल व्यक्ती ना कोणाची कष्टार असेल तसा व्यक्ती मनान एकाग्रत चित्त जाऊन गेलो भक्तीनं विश्वासानं प्रीतीनं कोण मागेले पूज करता कोण मागेले कथाचे श्रवण करता त्या व्यक्तीक हांव बर करता हे सत्य म्हणून गेलो सांगितले तरी सत्यनारायण म्हणून गेलो आसा. हे सगळी कथा भागात आयिल्ली आसा. हे सर्व लोकांची विश्वास कोण घेणू प्रीतीता कोण घेणू कष्टार असणारी त्याची चिंतन केन्ना पूजन करता केन्ना हांव देवाक ते व्रत करता म्हणल्यार हेची चिंतन आशिल्ली तांकां आणि ते चिंतन करत करत आशिल्ले निमित्तान ते तांकां बरें जाल्लें आसा. अशी सत्यनारायण देवाले कथा भाग सांगिल्लो आसा. त्यानेशीच आनी 2-3 कथा भाग आसा. लीलावतीले कथा भाग येता कलावतीले कथा भाग येता आणि एक गाय ह्या कोण वरता आशिल्ली तागेले कथा भाग येता. अशी एक पांचची कथा भाग येता जे सत्यनारायण देवाले उपासन केले निमतान अनेक कथा भाग येता. तर गोष्ट की म्हळ्यार तान हरकी घातलेली उरता सत्यनारायण करता म्हणून किंतु तो करना त्यान कर नाशिल्ले निमतान ताका
ते दुर्गती आईन वय त्याची विषय युक्तान सांगितलं असा अशी अनेक कथा भाग हे सत्यनारायण व्रत पूजा तशी निमित्तानं आज केले निमित्तान किती बर जाता म्हणून गेलो शास्त्रानं सांगितलं असा तुमके खर्चीचे हास्यमय एक सत्यनारायणाचा विषय एक सांग्या एक खंयचीचे एक पेपरांत येईल सत्यनारायणाचे पूजन जाता शिकताना बाईने विचारले तुमका आरती गोतस निव्या म्हणून हा गोतस आदर्श सोसायटी 402 निव्या म्हणून सांगता कडे बाईने नको तागेर पूज केल्या कडे सत्यनारायण पूज केले म्हणे तुम सांगचे केलो असल एक संदर्भ पेपरांत गोष्टी आयिल्ले की कशी एक संदर्भ येता की बम नव्हे ते विसरता खंयचे संदर्भात कसं उलोवका म्हणून अशी अंतु एक हास्याक आमी सांगिल्ले अंतु जो व्यक्ती देवाक स्मरण करता जो व्यक्ती देवाक उपासन करता देव केन्ना ताका सोडून दिना हां संदर्भ अशें येता की लोक म्हणटा की तुमकां दिसता की आज हांव पूजन केलें फाल्यां तर देवान धर कांबळे जायना संदर्भ येवका ताका एक वेळ येवका ऋणानुबंध म्हणटा ते संदर्भांत ते घडटा बिना हां आज हांव पूज केल्या फाल्यां का म्हाका श्रीमंत जावका आज पूज केल्या मागे कश्ट फाल्यां का दूर जावका हें जायना केलो आमगेल्या पूर्वार्जित म्हळ्यार आमगे पूर्व जन्मांत केलो सुकृत उरता केलो आमी कसले पाप केलो उरता ते सर्व ही भोगून येवका आमी ह्या जन्मांत केले कसले पुण्य उरता ना कसले धार्मिक कार्य केलो उरता ते व्यर्थ जायना कॅरी फॉरवर्ड जाता केलो ह्या जन्मांतूच आमकां प्राप्त जाता केलो मुखारील जन्मांतही प्राप्त जाता अशी जावन गेलो आमी कसलेही कार्य केलेली ते सर्व ही कार्याक कसं ना जाल्यार कसले एक उद्देश उरता किंतु संदर्भ येवका ते संदर्भ येवचे खातीर आमी धैर्य दवरून घेवका धैर्य म्हळ्यार पेशन्स आमी वेळ घेवका तित वेळा खातीर आमी प्रतीक्षा करता तदनंतर देव सुप्रसन्न जाल्या नंतर आमकां तो अनुग्रह करता तितू सोडना केन्ना सोडना आमी लेखता की म्हळ्यार देवान आमकां रक्षण केलां म्हणून किंतु केन्ना सोडना खाल विश्वास दवरून घेवका त्या संदर्भांत मात्र आमकां दिसता की देवान आमकां हात सोडून दिल्या म्हणून किंतु त्या संदर्भांत आमी देवाचेर विश्वास दवरून केन्ना तरी म्हाका तो देव बरें करता म्हणल्यार विश्वास दवरले केन्नाही तो आमकां केन्नाही बरें करता अंतू गोपाल बामणकिनी आनी तांगेल्या कुटुंबियांनी अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक जावन सर्व लोकांकही आमंत्रण दिवन तशीच गुरुवर्य स्वाम्याले उपस्थितीत नातवालेही बर जावका ताकाय उत्तम संस्कार प्राप्त जावका घराण्यान चलोन आयत तसल्या कसन एक आचार विचार आसा त्या वेगळे नातवाक कोण उरका म्हणले एका उद्देशानं आयज दिवसाक गुरुला सन्मुख आणतो हे सर्व कार्य केले बद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची विशेष जाऊन गोपाल बामणकिनी तशी तागेले चलो श्रीकर किनी तशी तागे नातू अनिरुद्ध किनी आणि तागे संपूर्ण कुटुंबाक देव बरे करो तागेले कुटुंबांक तांकां तसले उद्योग व्यवसायांतूय तांकां बर जावो तशीच आदी सर्व लोक हांगा जमीन आसाची जे लोक आज हांगा प्रसाद स्वीकार करतात सत्यनारायणाक ते स्वीकार केले निमतान तुमगे जीवनांत बर जावका तशीच तुमकांही प्रेरणा येवका तुमकांही विश्वास येवका की म्हाका वेगळे सत्यनारायणाक पूज करका मागेर वेगळे जीवनांत बर जावका देवाल सेव करका म्हणले प्रेरणा एक बुद्धी देव तुमकां दिवो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगे आशीर्वाद प्रभाषणात आमी मंगल कळयताची श्री कृष्णार्पण श्री 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 विद्याधीश स्वामी महाराज की जय श्री संस्थान गोकर्ण पत्तगाड़ी जीवोत्तम मठाधीश की जय भोजन प्रसादाची व्यवस्था सभागृहामध्ये आणि माळ्यारी केल्ली आसा माळ्यारी केल्ली आसा देखून सर्व लोकांना शांत मनान भोजन प्रसाद स्वीकाराक वचपा म्हणून हांव प्रार्थना Yeah.
ठीक है ठीक है खाली घंटों खाली हेदी कंट्रोल कर ಹೌದಾ ಮುಗ್ಗರು हेदी कंट्रोल लगे लगे पूरा हेदी कंट्रोल व्हाट रामपुर